कुशलची बॅट चांगली रडली या मॅचमध्ये आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केलं. मला ती मॅच तुम्ही झाला असं वाटतं. चांगलं वाटतं आयोजन आणि नियोजन खूप चांगलं आहे. Yes, thank you so much. Short and sweet. हमने तय कर लिया, हमने ले ली कसम, खून से अपने सींचेंगे अपना चमन. हमने तय कर लिया, हमने ले ली कसम, खून से अपने. मात्र आपण पाहतोय हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि लगतचा मॅच आता इन ऍक्शन. एका बाजूला क्रितेश घैरत बिरवाडीचा वंडर बॉय, त्यांच्या समवेत सार्थक. सामन्याला होईल सुरुवात. जाऊया धनानी नगर इनविजिबल संघ प्लीज या आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी. तत्पूर्वी जाऊया मॅच कडे जिथे मायक्रोफोनवर जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर. धन्यवाद उत्कर्ष. सगळ्यांचं प्रतिनिधी हार्दिक स्वागत असेल. ओम साई नवरंग चषक 2024. श्रीनाथ तुमडा सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह इथे मात्र देतोय इनविजिबल बोईसर संघाला. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. पाहू शकाल पहिला षटक घेऊन आला मिस्टर अनुज. कॅमेरामॅन प्रिन्स आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्यायचंय. पाहू शकाल आमची पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल इनविन्सिबल या संघाला आपण ही सन्मान चिन्ह देतोय. आपण पाहू शकाल श्रेणात आहेत एक अप्रतिम दोडीपूजा संघाचे जुने जाणते खेळाडू डावखरे फिरकी गोलंदाज, त्यांच्या शुभ हस्ते पण दिले गेले सन्मान चिन्ह. वडे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला निलेश फायटर चिंचणी, निलेश फायटर आगवण सी, तर एका बाजूला पाहू शकाल संयुक्त बिरवाडी. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेस पाडाचूप करायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करत असताना पाहू शकाल नंदू चेंडूला फील्ड करतोय. 3 चेंडू 2 धावा दाखवा करायला लागले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज मिस्टर अनुज यांच्या माध्यमातून. त्यावेळेस ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा नक्कीच लगावली. क्रितेश घरत सुद्धा सरप्राईज आहे. आणि अनुजला मी पहिल्यांदा पाहिलं ते म्हणजेच मोरबी भागामध्ये जेव्हा एक गाव एक 2 ऐकून खेळाडू होते त्या संघामध्ये होता आणि चॅम्पियन बनला होता. अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजांना नक्कीच बांधून ठेवलं त्या गोलंदाजाने. तोच गोलंदाज सज्ज झाला पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. टॅप करायचा प्रयत्न होता, मिस टाइम झाला. अनुज काय सुरेख अप्रतिम षटक टाकतोय. पहिल्या 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. अक्षरशः बांधून ठेवले गेले. क्रितेश घरत 4 चेंडू फेस केलेत, मात्र 1 धावा त्याच्या बॅट मधून निघाल्यात. सार्थक घरत 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. या स्टेजच्या मागे पाहू शकाल आमच्या स्पॉन्सर्स आमची चांगले सपोर्टचे बॅनर लगावले गेले. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. आपण पाहू शकाल आकाश तदनंतर चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. सचिन अप्रतिम. या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. बिनगडी बाद. पहिला षटक होतोय समाप्त. आदेश नक्कीच आदेशला आदेश दिले. संगणकाने चांगली गोलंदाजी करा. तुला सुद्धा करावी लागेल. ज्या प्रकारे अनुजनी गोलंदाजी केली त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय क्रितेश घरत. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय सार्थक घरत. आपण पाहतोय ओम साई नवरंग चषक 2024. ओम साई नवरंग ची पूर्ण टीम चांगली मेहनत करते. राकेशजी परदेशी. आपण पाहू शकाल सरावडी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहतो आपण. सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम चेंडू होता. परंतु पाहू शकाल पंचायत की दशरथांना चेंडू फेकी केली नाहीये, फक्त चेंडूला ट्रॅव्हल केला गेला होता. 1 धाव नक्कीच लगावले गेले. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 3 अंक जाऊन पोहोचेल. 7 चेंडूचा खेळ संपला गेला आता इनिंग्स मध्ये आणि धावा आहेत त्या 3. साई एकता बिरवाडी विरुद्ध पाहू शकाल एका बाजूला आहे तो म्हणजेच मणिजी गहेला साहेबांनी स्पॉन्सर केलेला संघ आहे निलेश फायटर आगवन सी. ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा पॉइंटला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल तुषार. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. संघनायक आहे तुषार. तुषारच्या माध्यमातून पाहू शकाल चेंडूला अडवलं गेलं. कॅप्टन भूषण आहेत.
पाहू शकाल नाणेफेकीचा कॉल जिंकलं तर प्रथम स्वीकार केला क्षेत्ररक्षण, परंतु जे निर्णय घेतला होता आतापर्यंत गोलंदाज ते निर्णय सार्थ ठरवलाय. अप्रतिम गोलंदाजी. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला, चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुनीलच्या माध्यमातून. नक्कीच रोहनला जेव्हा आपण विचारलं होतं जागृत त्याने सांगितलं आगवण संघासमोर खेळणं चांगलं क्षेत्ररक्षणाला बीट करणं आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आगवण सी संघाकडून निलेश पाटील. आगवण सी संघ पाहतोय आपण धावसंख्या 5 धावा फटकावर. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये काय अप्रतिम आगवण सी संघाची गोलंदाजी जर आवडत असेल तर टाळा झाला पाहिजे. काय सुरेख अप्रतिम गोलंदाजी. लाखन आपण पाहतो. वेलकम लाखन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक सिनियर खेळाडू आगवण भागामधले. त्यावेळेस फॉलिंग स्लिप करायचा प्रयत्न होता, टेकल्या जाऊन ते चेंडू निघून जातो. एक एरी धावासाठी जागृत. आतापर्यंत पाहिलं तर निलेश पाटील आगवण सी संघाने 11 चेंडू टाकलेत, एकही चौकार अजून आला नाहीये. तब्बल 8 चेंडू 3 वर बॅटिंग करतोय क्रितेश, 3 चेंडू 2 वर बॅटिंग करतोय सार्थक. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पाहू शकाल एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु काय षटक टाकले गेले. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा, या षटकामध्ये धावा कच्चा गेला आतापर्यंत 4, म्हणजेच लेग बायची एक धाव नक्कीच आहे, परंतु 2 षटकांचा खेळ संपला गेले. 7 धावा फलकावर. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. ओम साई नवरंग चषक 2024 आपण पाहतोय. आम्हाला जे अप्रतिम सपोर्ट केला गेला मिस्टर हेमंत जैन मोक्ष सायनेमिक स्टुडिओ यांच्या माध्यमातून यांचा नक्की धन्यवाद असेल. श्रीकृष्णा इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल इंजिनियर, श्रीकृष्णा एंटरप्राइजेस सिव्हिल इंजिनियर सन्माननीय प्रदीपजी शिंदे यांचा आपण धन्यवाद करूया. तसंच ग्रोमोर रियालिटी संदीप जी शर्मा साहेब यांचा आपण धन्यवाद करूया. फोर्स 2 सिक्युरिटी फायर सर्व्हिस म्हणजेच मिलिंद परदेश साहेबांचा सुद्धा धन्यवाद. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहू शकाल. नंदू आगवण संघाचा बंधू काय क्षेत्ररक्षण करते पाहू शकाल, अप्रतिम दर्जेदार. त्यानंतर होणारा सामना असणारा पॅराडाइज बॉयज विरुद्ध संघर्ष मुरभे. दोन्ही संघाच्या संघाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं. तेजस काना आणि निलेश मिश्रा आपल्या कॅप्टनला तयार ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. यावेळेस ऑफसाईडला खेळला गेला खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय तुषार. नक्की तुषार नावाचे पोरं लय हुशार, परंतु आगवण सी संघाचे प्रत्येक खेळाडू हुशार आहे असं म्हणावं लागेल. काय सुरेख अप्रतिम गोलंदाजी करतात. आतापर्यंत बॅटरला हात कोणाची संधी दिली नाहीये. 9 धावा फलकावर. यावेळेस हेलिकॉप्टर प्रयत्न चांगला होता, चेंडू निघून जाईल. गॅप मध्ये आला पहिला चौकार सार्थक गरजच्या बॅट मधून. So beautiful, so elegant, just looking like a चौकार लगावला म्हणजे डीजे मास्टरने रोहन गावडच्या मनामधला शब्द उच्चारित केला. वाव, हा सुरेख चौकार लगावलाय आणि धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 या अंकावर. आतापर्यंत 15 चेंडू खेळ संपले गेले. 13 धावा फलकावर आहेत. विजय निवडुंगे, महेश दोडके आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल कॉम्बॉक्स मध्ये बसून सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेस पलटवार हा आहे आगवनसी निलेश पाटील संघाच्या ताकदवर गोलंदाजाचा पलटवार आणि आला विकेट. पहिला गडी बाद 13 धावावर. निकुंज राऊत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी आहे. चौकार आला होता परंतु त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉक्स आउटच्या सार्थक करत बाद झाले नवीन बॅटर निकुंज. नक्कीच पाहू शकाल आगवण सी संघ चांगले गोलंदाजी करते. सचिन पुढच्या चेंडू निघून आला. निकुंज आल्या सुरेख चौकार खेळतोय. धावसंख्या पोहोचेल 17 धावा फलकावर. आपण पाहू शकाल स्क्वेलिंग अंपायर आहेत समीर खान, ऑफिशियल पंच
धीरज मोरे कॅप्टन पॅनलचे सीईओ हे सुद्धा जोडले गेले. 2 पंच पाहू शकाल ऑफिशियल पंच आहेत. अप्रतिम पंच म्हणून त्याची ख्याती वंदे स्पोर्टच्या माध्यमात एक व्हिडिओ टाकला गेला. A1 जोडी अंपायर समीर खान आणि मिस्टर धीरज मोरे. अभिनय सुद्धा चांगला काम करतात. आपल्या बोटांची जादू विकत असताना यावे निकुंज राऊत काय पलटवार आहे. बॅक टू बॅक 2 चौकार दबावामध्ये होता साईकता बिरवाडी परत निकुंज मैदानात आतमध्ये आला. 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकले आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 एक गडीच्या बाद. एक गडीच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा झाला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार. दोन्ही कॅप्टन सज्जरा पॅराडाइज बोईसर आणि संघर्ष मुरबे दोन्ही कॅप्टन्स. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहू शकाल सुनील आलाय. कृतेश गरत तो संघर्ष करतोय. 9 चेंडू 4 वर बॅटिंग करतोय. 2 चेंडू 8 वर बॅटिंग करतोय मिस्टर निकुंज. पंचांच्या उजव्या बाजूने सुनील सज्ज झाले. शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू यावेळेस पाडायचा करता प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल एकेरी धावासाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या एकने पुढे सहसावते. धावसंख्या धावबद्दल 22 परत निकुंजवर नजरा असतील. संघाचा तारणहार म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला. 2 चेंडू 4 8 2 चौकार त्याने ठोकलेत. बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेस पाहू शकाल तिसरा चौकार. अप्रतिम बॅटिंग निकुंज राऊतच्या बॅटमधून आला पलटवार. धावसंख्या 26-26. निकुंजने 3 चौकार ठोकले. जेव्हा आगवण सिंह संघाच्या खेळाडूच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल, हे प्रभू हे क्या हुआ. अप्रतिम प्रकारे बॅटिंग केली आणि सामना पूर्णपणे बदललाय. धावसंख्या 26 धावा. एकेकडे पाहू शकाल 2 षटकामध्ये मात्र धावा होत्या ती म्हणजे 7 धावा. तदनंतर काय फेरबदल केले गेले. मागील 8 चेंडूमध्ये 19 धावा आल्या. 4 चौकार ते म्हणजे 3 चौकार निकुंजने ठोकले. बॅक टू बॅक 3 चौकार. तदनंतर 1 चौकार ठोकला होता. सार्थक तो बॅक टू बॅक पाहायला भेटला आपल्याला. परंतु अजूनही येणारे 4 चेंडू अजूनही 4 चेंडू जर इकडून 2 चौकार जर आले 30-35 पर्यंत धावसंख्या गेल्या एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. गोलंदाजी अटक चांगला आहे साईकता बिरवाडी संघाकडे. यावेळेस हा सुद्धा फटका सुरेख होता. परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. फटका सुरेख होता. परंतु 1 धाव आली. धावसंख्या 27 धावा 27. एक सन्मानजनक फरक नक्कीच लगावला गेला अभिनय. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र 7 धावा. तर मागील 9 चेंडू मध्ये 20 धावा आल्यात. एक चांगला धावफलक सजवले गेले साईकता बिरवाडी संघाकडून. अजूनही 3 चेंडू. परंतु कृतेशवर नजरा असतील. 10 चेंडू 5 वर तो बॅटिंग करतोय. कृतेशच्या बॅटून टॅपचा फटका खेळला गेला. पाहू शका संघनायक आहे भूषण चंडला फील्ड करतोय. परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सहसा होती. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे धावफलकावर 28. कृतेश गरत थोडासा नाराज आहे स्वतःवर. बॅट बोलली नाहीये कृतेश गरतची या सामन्यामध्ये. यावेळेस फटका सुरेख खेळला. निकुंज राऊत आज काय बॅटिंग करतोय. अक्षरशः इम्प्रेस केलाय. चेंडू फेस केलेत मात्र 4 17 तो बॅटिंग करतोय. पाहिलं होतं आपण हुनबाट संघाने लगावले ते म्हणजे तब्बल हाय स्कोरिंग आजच्या रात्री मधला 42. हा 4था सामना आपण पाहतो. 32 धावा आता मत लगावले गेला. निकुंज अजून स्ट्राईकवर. 5 चेंडू 17 वर बॅटिंग करते 4 चौकाराच्या मदतीने. यावेळेस बॅकफुट खेळायचा प्रयत्न होता. परंतु चेंडू निर्धावाला. या षटकामध्ये धावा आले ते 11. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर येणारे. नेक्स्ट इनिंग मध्ये बनवायचे 8.25 सरासरीने 33 धावा हा सामना जिंकण्यासाठी. चला आपण टॉस साठी वळूया. उत्कर्षजी पाटील असतील टॉस साठी. पॅराडाइज बोईसर आणि एका बाजूला संघर्ष मुरबे. चला टॉस साठी कॅप्टन. चला आमच्या व्यासपीठावर टॉस साठी यायचं प्लीज. चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन
मनीष दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, जिथे मात्र निलेश फायटर हा संघ त्यांचा मात्र आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला नवरंग, एका बाजूला चषक. पॅराडाईज आणि मुरबे, चांगला मॅच, हाय क्वालिटी मॅच. पॅराडाईज बोईसर संघाचा कॉल असेल, नवरंग हा कॉल आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय चषक म्हणजेच मुरबे संघ. सरांना विनंती करतो आपण स्थानापन्न. दर्शक एकंदरीत जास्त वेळ घेणार नाही. टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? सतरक्षण करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूपच सुंदर नियोजन. यस, थैंक यू सो मच. जास्त वेळ आपण घेत नाहीत कारण सलगचा मॅच चालू आहे. रेयन, आपको बॅटिंग करना है. विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. जसा सामना सुरू होईल पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोन वरती, यांचा आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ बोईसर, युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. आवश्यक दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आदेश तर एका बाजूला राहुल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पहिला गोलंदाज पाहू शकाल, अनुभवी गोलंदाज, लेजेंडरी गोलंदाज यतीन राऊत. पहिला चेंडू आणि अनुभव. मी सांगितलं ना, या गोलंदाज अनुभव आणि अनुभव साथ केला. पहिल्या चेंडूवर पाहू शकाल रॉल डकचा शिकार केला गेला. आदेशला पाठवले मैदानाची बाहेर. गॉन. अगुमाई सोनुली लाडाई मोनुली गजरा आणलाय तुया हाती ये ना घरा. अगुमाई सोनुली लाडाई मोनुली गजरा आणलाय तुया. लगेच ओम साई नवरंग चषक मध्ये जेही प्रेक्षक आहेत, मैदानाच्या अवतीभोवती जे बिल्डिंग्स वर आहेत, जे घरामधून सामन्याचा आनंद घेत आहेत अवतीभोवती, आणि जे युट्यूब लाईव्हला जोडले गेले त्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. निकुंज राऊतला पाहू शकाल स्क्यू दाखवत असताना, ज्यांनी अप्रतिम खेळ साकारला. 6 चेंडू 17 धावांची बहारदार खेळी साकारली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार, तिसऱ्या क्रमांकावर 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेस पाहू शकाल ऑप्टनच्या बाहेर चेंडू होता, परंतु मध्ये आणलं गेलं. चांगला गॅदर केला गेला. डॉट बॉल आला. सुरेख चेंडू, अप्रतिम. दोन्ही संघांना एक DRS दिले गेले, परंतु 15 सेकंदाच्या आत तो तुम्हाला यूज करायचे, दक्षता घ्या. ऑफ साइडला 4 खेळाडू लगावले गेले. ऑन साइडला 3 खेळाडू पाहू शकाल. निकुंज राऊत सार्थक करत, चेतन पाटील ऑन साइडला. ऑफ साइडला पाहू शकाल गौरव घरत, रोहन गाबड, आणि पाहू शकाल हिमांशू पाळे, कृतेश घरत ऑफ साइडला. यशवंतच्या मागे पाहू शकाल बाहुबली मिस्टर स्वप्नील पाटील डॉन, विकेट कीपर. ऑफ साइडला फटका सुरेख आहे गॅप मध्ये. तुषार नावाचे पोरं लय हुशार, गॅप शोधला गेला आणि पहिला चौकार त्याच्या बॅटवर आलाय. चल जाऊ विरार गावात दिल के. तेहतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चौकार नक्की चला. 3 चेंडूवर 1 गडी बाद अजूनही बनवायचे. 29 येणारे चेंडू असतील 21 मध्ये बनवायचे. 29 21 बॉल 29 रन रिक्वायर्ड. निलेश फायटर आगमन सी या संघाला अप्रतिम सामना मैदानावर रंगला जाईल, कारण की अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहेत. नवखे खेळाडू आगमन सी संघामध्ये. यावेळेस ऑफसाईडला प्रत्येकदा खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावासाठी धावफलक एकेपुढे सावते. धावसंख्या 5 अंकर जाऊन पोहोचेल. ओम साई नवरंग चषक 2024 राकेश परदेशी टीम आपण पाहतो. अप्रतिम सुरेख आयोजन नियोजन केले. पर्व 4थ्यामध्ये पाठीनोडच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय. लीलावती क्रिएशनच्या माध्यमातून LED आपण पाहू शकाल लागवली गेली या स्पर्धेमध्ये. अप्रतिम स्क्रीनवर स्पर्धा पाहतोय. साहित्य हेमी मंडप डेकोरेशन जबीर खान, रोहन गावड यांच्याकडून सुरेख फ्रंट टाईट लगावले गेले. अप्रतिम बॅरिगेट लगावले गेले या स्पर्धेमध्ये. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता, परंतु अपील थोडीशी हलकीशी अपील करतायत स्वप्नील. हा चेंडू नेट धावाला. 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद 1 चौकार नक्की चला पडतो. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो लेजेंडरी खेळाडू यतीन राऊत. सुरेख षटक टाकले गेले. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 19 मध्ये बनवायचे 28. यावेळेस काय फटका सजवला तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण चेतन पाटील पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, परंतु 1 धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट धावा त्या 1 गडी बाद 6 धावा. नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेची गोष्ट केली तर जेव्हा 31 तारखेला मी रोहन गाबड आणि जबीर खान या मैदानामध्ये आले होते, अक्षरशः मैदानामध्ये पूर्णपणे माती होती आणि पाहू शकाल पूर्णपणे मैदान खचलेलं, परंतु काय स्पर्धा अप्रतिम केली गेली. सुरेखरित्या
मैदान बनवलं गेलं. नक्कीच पाहू शकाल सरवली ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय वसीमजी चौधरी साहेबांचं आगमन झालं. वेलकम वसीम भाई, आपका तहे से हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में. आणि राकेश प्रदेश यांची नक्कीच खूप जीवलग आहेत. पाहू शकाल त्यांच्या बाजूला आहेत सामन्याचा आनंद घेत असताना वसीम भाई चौधरी. वसीम भाई नावाने जास्त प्रसिद्धी आणि दोस्ती दिलाचा मोठा माणूस म्हणजे त्याचे पाहिलं त्यांचं सुद्धा आगमन झालेलं. वेलकम वसीम भाई, आपल्या सध्या स्पर्धेमध्ये असशील. 18 मध्ये बनवायचे 27, 18 बॉल 27 रन. प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी गाठावी लागेल. परंतु आपण चर्चा, चला सामना स्पीडअप करा. दक्षता पंच दर्शवत असताना नक्कीच आपण चर्चा करतो मैदानाची. अभिनय काय मैदान होता 3 दिवसा अगोदर, परंतु काय मैदान बनवलंय. ओम साई नवरंग टीम जी आहे त्याचा नक्कीच हॅट्स ऑफ असेल. पूर्ण टीमने सुरेख काम केलंय. आपण सांगतो की एखादा सेनापती जर स्ट्रॉंग असला, सेना खूप सुरेख काम करते आणि राकेश प्रदेश टीम काय सुरेख काम केलंय. हॅट्स ऑफ असेल आपल्याला. वसीम चौधरी यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला स्पर्धेमध्ये. वसीम भाईसाठी नक्कीच जे 3 षटक आहेत मी हिंदीमध्ये कॉमेंट्री करणार आहे. पाहू शकाल इस वक्त ये विकेट आता. वसीम भाई आपके आते ही दूसरा विकेट आया. 3 ओवर में 27 बनाने थे. पहली गेंद पर रनआउट कर बल्लेबाज राहुल बैक टू डगआउट. दूसरा झटका लगता हुआ 6 अंकों पर नीलेश फाइटर आगवंशी टीम को. ऋतिक डीजे मास्टर जुड़े, काफी अच्छा काम करते हैं. उनकी पूरी टीम का हम स्वागत करना चाहेंगे. प्रतियोगिता में अच्छे साउंड हमें प्रोवाइड किए गए. ऋतिक बहुत बहुत शुक्रिया. 3 दिन तक आप इनके मधुर संगीत की आवाज सुनेंगे इनके डीजे के माध्यम से. तो देख सकते हैं आने वाले 17 गेंदे बनाने. 27 राहुल 3 गेंद 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. भूषण कप्तान इस वक्त नॉन स्ट्राइक पॉइंट पर नजर आएंगे. और जिस बल्लेबाज ने एक चौका लगाया तो बल्लेबाज रनआउट कर बैक टू डगआउट नजर आए. अभी भी राहुल मैदान के अंदर है. सलामी बल्लेबाज गेंदबाज स्वप्निल पाडेल डॉन नाम से ज्यादा प्रसिद्धि मिली है और एक बेहतरीन गेंदबाज है. कलाबाजियां करने वाले गेंदबाज है. जागरूक अलग तरह की गेंदबाजी करते. इस वक्त ऑन साइड पर गैप में खेला था. सार्थक ने गेंद को फील्ड किया मगर कृतेश के हाथ कानून से भी लंबे हैं. कहते हैं ना कानून के हाथ काफी लंबे हैं. कृतेश के हाथ उससे भी लंबे. वसीम भाई देख सकते कितने लंबे से गेंद को पकड़ा है और कोई रन नहीं. डॉट बॉल. लाखन की बात कीजिए, एक बेहतरीन खिलाड़ी हुआ करते थे आगवन टीम के लिए. इसके माध्यम से हमने देखा आगवन सिंह टीम ने बेहतरीन फील्डिंग की है. लाखन भी इस मैच का आनंद ले रहे हैं. लाखन माछी क्रॉस बैट खेलने का प्रयास. राहुल नाम तो सुना होगा. बैक टू डगआउट. विकेट नंबर 3 गॉन. जसा पानी पड़ बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आए हैं. मिस्टर आकाश आए हैं. आकाश में तारे नजर नहीं आ रहे मगर आकाश को इस वक्त चमकने वाले तारे की तरह काम करना होगा अपनी टीम के लिए. आलोक साहू आपका भी हार्दिक स्वागत. इस प्रतियोगिता में जो भी दर्शक आए सभी का हम तहे दिल स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में. ये अपनी टूर्नामेंट है ओम साई नवरंग. बात की जाए वसीम चौधरी सर, ये 9 रंगों की टूर्नामेंट है और हर एक का टीम अपने रंग में खेलती हुई नजर आ रही है. ऑफ साइड पर आते खेल दिया गौरव. वहां पर गेंद को फील्ड करते हुए नजर आए. जब तक गेंद को फील्ड करेंगे एक सिंगल जरूर छुड़ाया दोनों ही बल्लेबाजों ने. एक चीकी सिंगल. न्यू बैटर आते ही सिंगल बटोरा गया. रन जा पहुंचे 7-7. 3 विकेट गवाकर बल्लेबाजी करती टीम. हालांकि हमने पिछली जो इनिंग्स देखी थी अभिनय, उसमें 2 ओवर के समाप्ति के बाद 7 रन थे मगर कोई विकेट नहीं गवाया था. यहां पर दूसरा ओवर प्रगति पथ पर मगर 3 विकेट नीलेश फाइटर आगवन सिंह ने अभी तक गवा चुकी है. इस वक्त कप्तान तुषार थे. गेंद टपकना थोड़ी सी बाहर निकली मगर ये बिंदी गेंद आती हुई और डीआरएस लिया गया. डिसीजन रिव्यू सिस्टम अंपायर के इस फैसले को चैलेंज किया गया. वर्देश पंच व्हाईट बॉल दिला गेलाय. थर्ड अंपायरच्या माध्यमातून डीआरएस घेतलं वगैरे. डीआरएस सक्सेसफुल झालाय. चला बिरवाडी संघ व्हाईट बॉल दिला गेलाय. पंचांच्या 4th अंपायर व्हाईट बॉल दिलाय. 4th अंपायर आहेत. स्क्रीन पर दिखाया जा रहा है. आप स्क्रीन पर भी देख सकते हैं. टप्पा गिरने के बाद गेंद कितने की अंपायर का यहाँ पर डिसीजन आता हुआ और
यावेळेस आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती सरावली ग्रामपंचायत सदस्य लता शेट्टी मॅडम आणि त्यांचेच मिस्टर शेट्टी सर इथे आलेले आहेत. त्यांचं मात्र ओमसाई नवरंग मित्रमंडळ नवरंग चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. लता शेट्टी मॅडम तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने आपण पाहतोय त्यांचेच मिस्टर आपल्याला पाहायला मिळतात. शेट्टी सर देखील इथे आलेत. त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत मुख्य व्यासपीठावरती. जाऊया मॅच कडे देखील. धन्यवाद. आयोजक स्वतः राकेश परदेशीने पाहिले. राकेश आपला डिसिजन सांगायचे पंचांना. व्हाईट बॉल दिला गेला राकेश परदेशीच्या माध्यमातून. चला सामना सुरू करायचा. येस सर. चला कॉम्बॉक्स मध्ये फक्त 2 खेळाडू असतील, बाकीने बाहर निकायचं पूर्ण. चला चलो व्हाइट बॉल दिले गेले. व्हाइट गेंद यहाँ पर दी है. यहाँ से बनाने 14 गेंदें 25 रनों का लक्ष्य होगा. अभी भी स्वप्ने लिए 4 गेंदें डाली हैं, 2 रन खर्चे गए. 2 रन देख सकते हैं हमारे बीच शेट्टी अन्ना पहुंच चुके हैं, उनकी मिसेज भी पहुंच चुकी है. लता शेट्टी मैम आपका हम तहे दिल स्वागत करेंगे. और अन्ना की बात की जाए 24 घंटे चौकन्ना होते हैं. और राकेश परदेसी इनकी साथ काफी अच्छी जोड़ी है और अच्छा प्यार उनका हमेशा मिलता हुआ. अन्ना हम आपका फिर से एक बार तहे दिल से इस्तेमाल करेंगे इस प्रतियोगिता में. और क्रिकेट के प्रति शेट्टी अन्ना हमेशा तत्पर होते हैं, अच्छा सपोर्ट देखने को मिलता है. चलो व्हाइट बॉल दिया गया. स्कोर कार्ड जहां पहुंचे 8 अंकों पर 14 गेंदें बनाना 25. 14 बॉल 25 रन रिक्वायर्ड. अब के ज्यादा बाहर निकले जो में गेंद जाती हुई एक सिंगल जरूर बटोरा गया. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड जहां पहुंचे 96. अभी भी आने वाली 13 गेंदें बनाने 24. जागरूक मैच अभी भी ऑन है. एक आधा बल्लेबाज अगर अच्छी बल्लेबाजी कर जाए तो मैच बन सकता है. जिस तरह से निकुंज राउत ने बल्लेबाजी की थी उस तरह एक आधे बल्लेबाज को हल्ला बोल करना होगा. स्वप्निल पांडे गेंदबाजी के लिए टैप करने का प्रयास था. यतीन राउत गेंद को फील्ड करते हुए. अब यतीन के पास जो अनुभव है ना, वो अनुभव काफी काम आता है टीम के लिए भी और खुद यतीन राउत के लिए भी. ओवर समाप्ति में 2 ओवर की समाप्ति का 10. 3 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई आगमन सिंह दिलेश फाइटर. साबित हुए ये गेंदबाज, हालांकि जिद्दी गेंदबाज है. 12 में 23 की दरकार. छोटी गेंद ऑफ साइड ऑन साइड पर खेलने का प्रयास था. कृतेश ने गेंद को फील्ड किया और बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर. आकाश रनआउट के रूप में गॉन. चौथा झटका लगता हुआ 10 अंकों पर. पिछले 2 ओवर रनआउट के रूप में विकेट आया पहली गेंद पर. लेग स्टंप पर गेंद थी. कप्तान भूषण सिंगल बटोरते हुए. सिंगल आता हुआ 10 गेंदें और बनाने 22. इस वक्त क्रॉस बैट नंदो आगमन टीम का बंधु. इसके बल्ले से आते हुए 4 रन. छठे क्रमांक पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं नंदू और आते ही चौका लगाया गया. यहां से अगर रनों की बात की जाए प्रति गेंद 2 रन बनाने. 9 गेंदों में 18 की दरकार इस मैच को जीतने के लिए. 9 चेंडू 18 गरज.
9 गेंदों में 18 की दरकार। इस वक्त गौरव पे हल्ला बोल किया गया। नंदू के बल्ले से एक बेहतरीन चौका आता हुआ। इस इनिंग का ये दूसरा चौका देखने को मिलता हुआ। बैकफुट पर आके बल्ले का अंदर सिरा और क्लीन बोल्ड। नंदू बैक टू डग आउट, प्ले डाउन। साहब का इस वक्त गाना लगाया गया। इस वक्त आगमन टीम का शेर कौन साबित होगा, क्योंकि आगमन टीम को मैच को जीतना जरूरी है। यहां से आने वाली 8 में बनाने 18, 8 गेंदे 18 की दरकार इस मैच को जीतने के लिए। मैच बना हुआ है। जिस तरह से निकुंज राउत ने बल्लेबाजी की ना, एक तरफ लड़ने के लिए रन बटोरे थे अपनी टीम के लिए, और वहां से टीम लड़ते हुए अच्छी गेंदबाजी कर रही है। चलिए रोहन, 15 मिनटों के अंदर आपको 4 ओवर समाप्त करने, ध्यान में रखिएगा प्लीज, ज्यादा वक्त ना ले। हर एक टीम को ये कॉल किया जा रहा है। नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर सचिन आए हैं। नाम में सचिन, एक काम सचिन जैसा करेंगे कि जिन्होंने अपने भारत देश के लिए बहुत सारे रन बनाए हैं। एक क्रिकेट के भगवान कहे जाते हैं, मगर निकुंज राउत, जहां पर निकुंज है वहां पर साइकता बिरवाड़ी हमेशा जीवित है। यहां पर यही देखने को मिलता है। क्या बेहतरीन फील्डिंग है। बल्लेबाजी में जोहर बिक रहा है इस वक्त, फील्डिंग में अपने आप को झोंक दिया। 3 रन अपनी टीम के लिए बचाए। क्या बेहतरीन फील्डिंग, खूबसूरत, आला, बेहतरीन। यहां से बनाने 17, किस टीम के लिए होगा खतरा। 7 गेंदे 17 की दरकार। स्ट्राइक पर कप्तान है भूषण। भूषण इस वक्त स्ट्राइक पर 7 गेंदे में 17 की दरकार है। ऑफसाइड में गेंद को खेला गया वहां पर, या 3 से गलती होती हुई। मैच अभी भी ऑन है। आने वाली 6 गेंदों में बनाने 13 इस मैच को जीतने के लिए दिलीश फाइटर आगवन सी टीम को। डीजे जनरेटर वाले कुठे असेल तर प्लीज या. जनरेटर वाले, जनरेटर बॅकअपला जे कोणी नेमलेले आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण या. राकेश परदेशी सरांचे कॉन्टॅक्ट करायचं आहे. थैंक यू. तो 6 गेंदों में 13 बनाने, 6 बॉल 13 रन्स टू विन. क्या बेहतरीन शॉट खेला था. कप्तान के बल्ले से एक चौका आया. 3 गेंदे 6 पर आखिरी ओवर लेकर आएंगे. रोहन गावड़ को इस वक्त इंट्रोड्यूस किया जाएगा. 6 गेंदे 13. कौन से टीम की सर में बंधेगा जीत का सहरा, ये आने वाली 6 गेंदे 13 बताएंगे जरूर. छह गेंदे 13 की दरकार इस मैच को जीतने के लिए. 6 गेंदे 13 की दरकार इस मैच को जीतने के लिए. गेंदबाज इस वक्त रोहन गावड़, नाना गेंदबाजी के लिए. फ्लाइटेड बॉल, बैक फुट का पंच कर दिया. सचिन के बल्ले से आता हुआ खूबसूरत चौका. 4 रन. रंग ट्रॉफी हम देख रहे हैं और हर एक गेंद पर हर एक मैच अपना रंग बदल रहा है. और 9 रंग ये टूर्नामेंट है. 9 रंगों का ये टूर्नामेंट. हर एक गेंद पर रंग बदलता हुआ ये मैच. 5 गेंदे बनाने हैं. 9 5 और 9 रन्स रिक्वायर्ड इस मैच को जीतने के लिए. क्या समीकरण है. अभी ने पिछली जो 2 गेंदी थी, पिछली 2 गेंदों पर 8 आए हैं. यतीन के बल्ले हाथ से एक चौका छूटा. उसके बाद ये तोहफे में चौका दिया गया. एक फ्लाइटेड छोटी गेंद थी. बल्लेबाज ने इसका सही इस्तेमाल किया और खूबसूरत चौका बटोरा गया. 4 रन. 5 में 9. रोहन या फिर सचिन. सचिन या रोहन. फुल टॉस बॉल, क्रॉस बैट खेला गया. निकुंज इस वक्त गेंद को फील्ड करते हो, मगर अच्छी बल्लेबाजी है. विकेटों की अगर बात की जाए तो लगभग 6 विकेट गवाए हैं आगवन सी टीम ने. और बिरवाड़ी टीम की बात की जाए, बिरवाड़ी टीम के विकेट आए हैं मात्र 1. तो यहां से आपको 8 रन बनाने होंगे. 4 में 8 इस मैच को जीतने के लिए कंपल्सरी चेसिंग होंगे. चार गेंदे 8. कप्तान इस वक्त भूषण. भूषण इस वक्त स्ट्राइक पर हैं. सीधे बल्ले से खेल दिया. वहां पर चेतन पाटिल टाइगर वहां पर नजर आ रहे. टाइगर बिस्किट का आस्वाद लिया था इस खिलाड़ी ने. 3 गेंदे 7 की दरकार है. 3 गेंदे 7 इस मैच को जीतने के लिए भी बनाने होंगे. इस मैच में देखा जाए 26 पर जा पहुंचा. देख सकते हैं थोड़ी सी चर्चा, थोड़ा सा दबाव दोनों ही टीमों पर है. संघर्ष करना होगा इस मैच को जीतने के लिए दोनों ही टीमों को, खिलाड़ियों को. एक तरफ नीलेश फाइटर आगवन सी, तो एक तरफ साई एकता बिरवाड़ी. कौन जीतेगा इस मैच को, सभी की निगाहें मैदान के अंदर. ओम साई नवरंग ट्रॉफी 2024
विकेट कीपर थोड़ा सा चर्चा करते हुए मैच को रोका गया। देख सकते हैं फिर से एक बार रोहन गावट गेंदबाजी के लिए तैयार, सचिन ऑन स्ट्राइक, स्लोवर गेंद थी, क्रॉस बैट खेलेगा, फील्ड काफी बेहतरीन, मगर यहां पर फिर से एक बार रंग बदलता हुआ मैच, विकेट का पतन, छठा झटका लगता हुआ टीम को। आने वाली 2 गेंदे बनाने 7, कौन सी टीम किसे देगी मात, आने वाले 2 गेंदे बताएंगे। तब तक हम लेंगे छोटा ब्रेक, चलेंगे ऋतिक डीजे मास्टर की तरफ। आज का ये लक्ष्य है, इस मैच को अगर जीतना है तो आपको 2 चौके लगाने होंगे। उमेश माछी भी थोड़ा चिंतित हैं, टीम के कोच बनकर आए हैं उमेश माछी, आज इन एक्शन नजर नहीं आ रहे, मेंटोर के रूप में काम करते हो, मगर 2 गेंदे 7, कप्तान इस वक्त स्ट्राइक पर भूषण, बैकफुट बैक कर पंच कर दिया वहां पर यतीन, गलती की थी यतीन ने इस ओवर की पिछली ओवर की आखिरी गेंद में गलती से सुधारा गया। कहते हैं ना कि जीवन या क्रिकेट का मैदान, जब आप गलती करते हो वहां से सीखने को आपको बहुत से मौके मिलते हैं। गलती से सीखकर अच्छी फील्डिंग की, 1 बॉल 6, 1 बॉल 6 रन टू विन। इस मैच को जीतने के लिए नीलेश पाटिल राघवंशी, और यहां पर व्हाइट बॉल, 1 बॉल 5 है, ये 5 आपको बनाने होंगे। और अभिनय अगर देखा जाए, एक आधा गेंद और एक्स्ट्रा आती है तो मैच में रोमांच आएगा, रंग बदलेगा फिर से एक बार मैच। होम साई नवरंग ट्रॉफी 2024 में बैकफुट आकर पंच कर दिया। इस मैच को साइकता बिरवाड़ी ने जीता, मगर नीलेश पाटिल राघवंशी की अगर क्रिकेट खेल अच्छा है, पसंद है, तालियां दो बंदी राघवंशी के लिए, क्या बेहतरीन प्रदर्शन दिखाया उन्होंने। और इस मैच के मैन ऑफ द मैच